या प्रकरणामधील दोन्ही बातम्यांमधील जर कमेंट पाहिल्यात तर सर्वसामान्य लोक दवाखान्यांमधून चालणाऱ्या या बाजाराला किती कंटाळलेत हे लक्षात येईल। याच व्यवस्थेमुळे भारत कधीच महासत्ता बनणार नाही आहे हे वास्तव आहे। पण ज्या दिवशी अथर्वचा मृत्यू झाला त्या दिवशी त्या ठिकाणी घडलेल्या काही संशयास्पद गोष्टी आमच्या निदर्शनास आल्या आणि त्यामुळे आम्ही डेंग्यूमुळे तरुणाचा मृत्यू या बातमीची गडबड न करता या गोष्टीचा अधिकचा पाठपुरावा केला आणि अखेर 4 दिवसांनी यामागचं भळभळीत वास्तव जगासमोर आणलं। अनेक दवाखाने विनापरवाना चालवले जात आहेत। अनेक दवाखान्यांमधून पात्र कर्मचारी देखील नाहीत। त्यामुळे जर खरोखरच झाडाझडती झाली तर मात्र वेगळंच वास्तव जगासमोर येईल, कालावधी जाणार आहे। पण डॉक्टर कातिवले आणि रत्ना नर्सिंग होमच्या सुरू असलेल्या या चौकशीमुळे मात्र भोगावतीवरील दवाखान्यांच्या भावगर्दीत असणाऱ्या अनेक दवाखाना चालकांची पळताभुई मात्र थोडी झालेली आहे। या योजनांच्या नावाखाली सरकारकडून पैसे मिळवायचेच, पण त्या अगोदर ते पेशंटकडून देखील पैसे मिळवण्याचा उद्योग काही दवाखान्यांमधून राजरोसपणे सुरू आहे आणि म्हणूनच त्या डॉक्टरनं पेशंटला कापून यमदूत न बनता नवजीवन देऊन त्या रुग्णाला देवदूत म्हणूनच कायम राहावं असं वाटते। नमस्कार, मी कृष्णा लाड आणि आपण पाहताय के न्यूज। अथर्व संतोष निल्ले मृत्यू प्रकरण सध्या जिल्हाभर गाजते। ज्या दिवशी अथर्वचा मृत्यू झाला त्या दिवशी लागलीच अनेक वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांनी राशिवड येथील तरुणाचा डेंग्यूमुळे मृत्यू अशा बातम्या व्हायरल केल्या होत्या। अगोदरच त्या अनपेक्षित घटनेमुळे हादरलेली पंचक्रोशी त्या बातमीनं आणखीन हळहळली होती। पण ज्या दिवशी अथर्वचा मृत्यू झाला त्या दिवशी त्या ठिकाणी घडलेल्या काही संशयास्पद गोष्टी आमच्या निदर्शनास आल्या आणि त्यामुळे आम्ही डेंग्यूमुळे तरुणाचा मृत्यू या बातमीची गडबड न करता या गोष्टीचा अधिकचा पाठपुरावा केला आणि अखेर 4 दिवसांनी यामागचं भळभळीत वास्तव जगासमोर आणलं। अथर्वच्या पालकांच्या म्हणण्यानुसार भोगावतीवरील रत्ना नर्सिंग होममध्ये झालेल्या चुकीच्या उपचारांमुळेच अथर्वला जीव गमवावा लागलाय। याबाबतचं निवेदन देखील आरोग्यमंत्र्यांना दिलं गेलंय आणि त्यानुसारच आरोग्य विभागाची कारवाई देखील सुरू आहे। आत्ताच्या घडीला तो दवाखाना सील आहे। उद्या चौकशी होईल आणि त्यानंतरच नेमकं खरं काय ते सत्य जगासमोर येईल। पण याला अजून बराच कालावधी जाणार आहे। पण डॉक्टर कातिवले आणि रत्ना नर्सिंग होमच्या सुरू असलेल्या या चौकशीमुळे मात्र भोगावतीवरील दवाखान्यांच्या भावगर्दीत असणाऱ्या अनेक दवाखाना चालकांची पळताभुई मात्र थोडी झालेली आहे। कारण जर तपासणी झाली तर अनेक दवाखान्यांमधून अनेक त्रुटी आढळतील याची भीती अनेकांना आहे। लोक कमेंटमध्ये म्हणतायत की अनेक दवाखाने विनापरवाना चालवले जात आहेत। अनेक दवाखान्यांमधून पात्र कर्मचारी देखील नाहीत। त्यामुळे जर खरोखरच झाडाझडती झाली तर मात्र वेगळंच वास्तव जगासमोर येईल। काही का असेना पण झाल्या घटनेमुळे मात्र वैद्यकीय व्यवसायातील त्रुटी, दवाखान्यामधून सेवेच्या नावाखाली होत असलेला व्यवसाय, त्या ठिकाणी असणाऱ्या पण सर्वसामान्य लोकांना न परवडणाऱ्या भरमसाठ दराच्या सोयीसुविधा, त्यामधून पेशंटचे होणारे हाल आणि डॉक्टरांसोबत होणारे वाद देखील आता समोर आलेत। या प्रकरणामधील दोन्ही बातम्यांमधील जर कमेंट पाहिल्यात तर सर्वसामान्य लोक दवाखान्यांमधून चालणाऱ्या या बाजाराला किती कंटाळलेत हे लक्षात येईल। आता हा जो मुद्दा मी सांगतोय तो फक्त रत्ना नर्सिंग होम पुरताच मर्यादित राहत नाही, तर भोगावतीवरील जे दवाखान्यांची लाईन उभा राहिली आहे ना त्यामधील सर्वच नव्हे पण अनेक दवाखान्यामधील हे दाहक वास्तव आहे। अगदी केस पेपरपासूनच सुरुवात होते ते पुढच्या सर्व टेस्ट आणि रिपोर्टपर्यंत हा आकडा हजारोंच्या घरात जातोय। आता काही डॉक्टर्स म्हणतील की आम्ही मोठ्या मोठ्या इमारती बांधल्यात, अनेक महागड्या मशीन्स आणल्यात। होय साहेब, हे खरं असलं तरी देखील या ठिकाणी येणारे पेशंट्स हे अदानी आणि अंबानी यांच्या घरातले नाहीत हे देखील आपल्या लक्षात घ्यायला हवं। आता या डॉक्टरांची देखील काय चूक नाही म्हणा, कारण भारताची व्यवस्था चुकीची आहे। इथं या देशामध्ये जे विकत द्यायला पाहिजे म्हणजे अन्नधान्यासारखे जे पदार्थ आहेत जे इथं विकत द्यायला पाहिजे ते इथं मोफत मिळत आहेत आणि जगण्यासाठी सर्वात महत्त्वाचं असणारं आरोग्य आणि मानसन्मान मिळवण्यासाठी लागणारं शिक्षण हे मात्र भरमसाठ दराने या ठिकाणी विकलं जाते आणि ते विकत घ्यावं लागते। आणि याच व्यवस्थेमुळे भारत कधीच महासत्ता बनणार नाही आहे हे वास्तव आहे। आता हा विषय फार मोठा आहे, त्यामुळे तिकडे न जाता आपण मूळ मुद्द्यावरच बोलूया। तर जे दवाखाने आहेत त्यामधून केस पेपरचं 500 रुपयेपासून सुरू होत आहेत। पुढे टेस्ट कराव्या लागतात त्या वेगळ्याच, त्याही त्या डॉक्टरने रेफर केलेल्या लॅबमध्ये केल्या तरच परफेक्ट येतात। दुसरे कुठे केल्या तर मात्र काउंटिंगमध्ये फरक पडू शकतो आणि त्याला जबाबदार तो रुग्ण असतो। बाहेरच्या अनेक टेस्टसाठी हजारो रुपये खर्च करावे लागतात। त्या टेस्ट आपल्या सरकारी दवाखान्यांमधून मोफत होत आहेत पण त्या बऱ्याच ठिकाणी चालत देखील नाहीत आणि ह्याचमुळं
अनेकांना नाहक भुर्दंड देखील सोसावा लागतोय. हे सर्व झाल्यानंतर जाऊन त्याही पुढे जाऊन या दवाखान्याला चिकटून असणाऱ्या मेडिकलमधूनच गोळ्या घेतल्या तरच लगेच आणि हमखास गुण येतोय. दुसरीकडे थोड्या कमी पॉवरच्या गोळ्या देखील मिळू शकतात, म्हणून हे बहुतेक डॉक्टर लोक सांगत असतील. असो, यावर बोलावं तितकं कमीच आहे, कारण अनेकांना वाटणार की याचं सांगायला काय जाते, आम्हाला काय माहिती आहे की जे काय होते ते आमचं आम्हाला माहिती आहे. अर्थात हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण अनेक ठिकाणी 500-500 रुपयेपासून केस पेपरची फी घेतात आणि रुग्णांकडून माहिती घेऊन तपासून पुढची जी प्रोसेस आहे, म्हणजे इंजेक्शन असेल किंवा सलाईन असेल, ते आपल्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांना त्या पुढच्या गोष्टी करायला सांगतात. आता ती लोक क्वालिफाईड असतात का, हा प्रश्न वेगळाच आहे, पण तरी देखील सर्वसाधारणपणे हे असंच होते आणि याच गोष्टीमुळं अथर्वचा बळी गेल्याची प्रथमदर्शनी माहिती समोर येते. डॉक्टर साहेब, तुम्ही पैसे घेताय ते तुम्ही तपासून उपचार करण्यासाठी, नाहीतर मग काय सरकारी दवाखान्यांमधून देखील उपचार होत आहेतच की. तिथं भले हात लावत नसतील, फक्त बघून तिथं औषध लिहून देत असतील, पण पैसे तरी किमान घेत नाहीत. आता यातला गमतीचा विषय सोडला तर हा अनुभव अनेकांना आला असेल, पण त्याला अपवाद देखील आहेत. राशिवडे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कार्यरत असणाऱ्या डॉक्टर मामून पाटील यांच्यासारखे डॉक्टर देखील आहेत, जे सर्वसामान्य रुग्णांची देखील चांगली तपासणी करून चांगली सेवा देताना दिसत आहेत. त्यामुळे हेही नसे थोडके. अनेक दवाखान्यांमधून रिसेप्शनिस्ट म्हणून, मदतनीस म्हणून देखील एकच आहेत. अर्थात अनेक माणसे कामाला ठेवून ती डॉक्टरांना देखील परवडणार नाहीत, हे वास्तव असलं खरं तरी देखील आपली सेवा ही सर्वसामान्यांना देखील परवडायला हवी, हेही वास्तव डॉक्टरांनी नाकारून चालणार नाही. कारण जसं एखाद्याचा जीव वाचवून तुम्ही कर्तव्य बजावताय, तसंच गोरगरिबाचा थोडा विचार करून त्यात पुण्य देखील कमवा. अर्थात हा पैसा कमवायचा की पुण्य कमवायचा हा ज्याचा त्याचा विषय आहे. फक्त लोकांना बोलता येत नाही म्हणून ते कमेंट करून बोलतात, आणि त्या न बोलणाऱ्या, तोंड दाबून बुक्यांचा मारा सहन करणाऱ्या लोकांचा आवाज म्हणून मी बोलतोय. असे अनेक दवाखाने आहेत की ज्यामध्ये योजना आहेत, पण तरी देखील केस पेपर करावा लागतो. अगोदर टेस्ट कराव्या लागतात आणि मगच सरकारी योजना सुरू होतात. या योजनांच्या नावाखाली सरकारकडून पैसे मिळवायचेच, पण त्या अगोदर त्या पेशंटकडून देखील पैसे मिळण्याचा उद्योग काही दवाखान्यांमधून राजरोजपणे सुरू आहे. फार काही नाही आहे, पण या रिपोर्टमधून फक्त एवढंच सांगावंसं वाटतं की जो रुग्ण आपल्या दवाखान्यामध्ये येतोय तो आपल्यावर विश्वास ठेवून आपल्याकडे येतोय. जर का या पृथ्वीवर देव असेल तर त्या देवानंतर माणसाला देव म्हणून, माणसातला देव म्हणून डॉक्टरकडं पाहिलं असतं. आणि म्हणूनच त्या डॉक्टरनं पेशंटला कापून यमदूत न बनता नवजीवन देऊन त्या रुग्णाला देवदूत म्हणूनच कायम राहावं असं वाटते. अर्थात हा रिपोर्ट कोणाला डॉक्टरांच्या विरोधात नाही आहे, तर डॉक्टरांच्या वेशात फिरणाऱ्या कसायांच्या विरोधात आहे. आणि त्यामुळं जे चुकीचं वागतायत त्यांच्या दृष्टीनं मी चूक असेन, पण ज्यांना डॉक्टर या शब्दाचा खरा अर्थ समजला आहे ना, ते मला नक्कीच सपोर्ट करतील. आता सपोर्टवरून एक आठवलं की मागील बातम्यांमधून एक कमेंट आली आहे की तुम्ही स्वतःचं चॅनल सबस्क्राईब करा, असं आवाहन करत नाही आहेत आताच्या ह्या 2 बातम्यांमधून, पण तरी देखील आम्ही सबस्क्राईब करून तुम्हाला आम्ही सपोर्ट करतो आहे. अर्थात हा त्या प्रेक्षकाचा मोठेपण आहे, पण ते मी आता बंदच केले, कारण इथं प्रत्येक प्रेक्षक चोखंदळ आहे. चॅनल्सच्या भावगर्दीत जी योग्य वाटेल त्यालाच तो सपोर्ट करेल, आणि त्यामुळं करा म्हणून कोणी करणार नाही आणि नको म्हणून कोणी टाळणार नाही. त्यामुळं या प्रकरणातच नव्हे तर इथून पुढच्या प्रत्येक बातमीमध्ये देखील आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा हे वाक्यच ऐकू आपल्याला येणार नाही. असो, तुर्तास मी इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन अपडेट्स.